मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. काल आपण क्वेश्चन नंबर 1AB चा व्हिडिओ त्या ठिकाणी केलेला आहे. आज क्वेश्चन पेपरची सिरीज घेत असताना या ठिकाणी अनसीन पॅसेज क्वेश्चन नंबर 2A, B आणि C असं टोटल 18 मार्कासाठीची ऍक्टिव्हिटी सेक्शन सेकंड क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पाहता अनसीन पॅसेज असं तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी गिव्हन बिलो. तर आपण काय करायचंय, इथं उत्तर लिहित असताना फक्त क्वेश्चन नंबर 2A आणि आन्सर्स ही कुठलीही गोष्ट या ठिकाणी उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं नाहीये. तर ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी कशा येतील बघा. तर बघा इथं क्वेश्चन नंबर 2A मध्ये पहिली ऍक्टिव्हिटी आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. मग आता कम्प्लीट करायचंय. मग काय करणार तुम्ही, द फॉर्मल एज्युकेशन दॅट चाइल्ड गेट्स इन स्कूल मोल्ड्स हिम इन टू. तर एक लक्षात घ्यायचं, इथं काय टेक्निक वापरायचं, ही ओळ जी आहे ती ओळ पूर्ण आपल्याला या ठिकाणी पॅसेज मध्ये सापडायची आहे, परंतु त्या ओळीचा आणि अगोदर ही पूर्ण लिहून घ्यायची. इथं आहे अशी लिहायची आहे, पॅसेज मध्ये लिहायची नाहीये. इथं जी दिलेली आहे ती पूर्ण लिहून घ्यायची आहे आणि इथं हे जे निम्म राहिलेलं आहे ते आपल्याला पॅसेज मधून आणायचंय. पण आणताना त्याच्यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये जे बदल सांगितलेले आहेत, फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स शुड बी चेंज इन टू थर्ड पर्सन, ती थर्ड पर्सन मध्ये बदलले गेले पाहिजे. मग आता याच्यात टेक्निक काय वापरायचंय, ही ओळ सापडल्यानंतर इथं जो शेवटचा शब्द आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे आणि त्याच्या पुढचं आपलं उत्तर त्या ठिकाणी आहे. मग आता बघा, मग आता चाइल्ड मोल्ड्स इन टू. ओके, मग चाइल्ड द फॉर्मल एज्युकेशन दॅट चाइल्ड गेट्स इन स्कूल मोल्ड्स हिम इन टू. ओके, मग आता पहा द फॉर्मल एज्युकेशन आता कुठं सापडतंय तुम्हाला या ठिकाणी. तर बघा ती ओळ आपल्याला या ठिकाणी सापडायची आहे. आता पहा इथं पहा, हिज फॉर्मल एज्युकेशन इन स्कूल शेप्स हिम. आता जसंच्या तसं सापडायला असं नाहीये. कालही मी सांगितलेलं आहे की सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द तिथं वापरला जाईल. ओके, आता इथं मोल्ड्स इन टू आहे आणि इथं काय आलेलं आहे, मोल्ड्स ऐवजी शेप. परंतु हिज फॉर्मल एज्युकेशन इन स्कूल शेप्स हिम हवं इथं इन टू आलेला आहे आणि तिथं सुद्धा इन टू आलेला आहे. म्हणजे निश्चितपणानं या ठिकाणी या इंटूच्या पुढचं हवं एवढं आपलं त्या ठिकाणी उत्तर आहे. मग आपल्याला कसं लिहायचंय, तर पहिल्यांदा जे दिलेला भाग आहे तो लिहायचा आहे आणि त्याच्या पुढं एवढं या ठिकाणी लिहून टाकायचंय. सेकंड ऍक्टिव्हिटी पहा बघा, अ स्कूल ऍडजस्टमेंट हॅव लॉंग लास्टिंग इफेक्ट्स. बस, लॉंग लास्टिंग इफेक्ट्स. मग आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काय सापडायचंय, लॉंग लास्टिंग इफेक्ट्स. मग कुठे आहे बघा, आता स्कूल आणि ऍडजस्टमेंट हॅव लॉंग लास्टिंग इफेक्ट्स ऑन. मग कुठं सापडतंय आपल्याला पहा. ओके, स्कूल इफेक्ट्स, इथं पहा, अ चाइल्ड स्कूल ऍडजस्टमेंट डिपेंड लार्जली. एकदम रिलॅक्स मध्ये शोधून घ्यायचंय, अपॉन आहे. ओके, आणि इथं तिथं जो शेवटचा शब्द आहे आणि तिथं ऑन आहे आणि इथं काय अपॉन आहे, दोन्हीचा अर्थ सेम आहे. म्हणून आपलं उत्तर कोणतं झालं, टीचर्स व्हॅल्यूज प्रिन्सिपल्स अँड ऍटिट्यूड्स, हे आपलं उत्तर झालं. हे बघा, एक एक मार्कासाठी एकदम व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी जायचंय. तर थर्ड ऍक्टिव्हिटी पहा, तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर चाइल्ड्स इंटरॅक्शन्स विथ पियर्स हॅव अ ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन हिज. मग आपल्याला ही ओळ शोधायची आहे आणि हे शेवटचे शब्द त्या ठिकाणी त्या ओळीमध्ये शोधायचे, त्याच्या पुढे आपलं उत्तर असणार आहे. मग चाइल्ड्स इंटरॅक्शन्स विथ पियर्स हॅव अ ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन हिज. मग आता या ठिकाणी जर पाहिलं कुठं आहे पियर्स वगैरे, तर नीट नेटकं त्या ठिकाणी पाहून घ्यायचंय. मग बघा, बघा, अ ग्रुप हॅज इट्स ओन ग्रुप स्ट्रक्चर अँड एक्सपेक्टेशन्स फ्रॉम इट्स मेंबर. एक मिनिट, या ठिकाणी काय बघा, अ चाइल्ड्स इंटरॅक्शन्स विथ पियर्स हॅव अ ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन हिज. बघा आता कशावर इन्फ्लुएन्स होतोय बघा, ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन हिज. बघ, स्कूल ऍडजस्टमेंट हॅव फार रिचिंग इफेक्ट्स ऑन.
आता तिथं हीज दिलेलं आहे आणि इथं चिल्ड्रन्स दिलेलं आहे. मग इथं काय म्हणणार आहे तुम्ही? ऑन हीज किंवा ऑन चिल्ड्रन्स सक्सेस इन लाईफ. ओके, चला पुढं. त्याच्यानंतर अ चाइल्ड्स ऍडजस्टमेंट हॅव लार्जली ऑन. तर या पद्धतीनं आपल्याला जे इथं दिलेले आहेत ते त्या ठिकाणी जसे तसे लिहायचे आहेत आणि अर्धा जो भाग आहे तो या ठिकाणी पॅसेज मधला याच्या पुढे लिहून टाकायचा आहे. ओळ शोधायची आहे आणि शेवटचा शब्द त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे आणि उत्तरामध्ये त्याच्या पुढचं उत्तर त्या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर पहा आता सेकंड, डेव्हलप द फ्लो चार्ट गिवन बिलो. मग चिल्ड्रन्स ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम्स. मग आता फ्लो चार्ट असा आहे बघा, याला फ्लो चार्ट म्हणतात. एकावर एक या ठिकाणी जे डिपेंड आहे ते. मग आता पहा, चिल्ड्रन्स ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम्स. मग 1 2 3 4 म्हणजे ह्या 4 आपल्याला उत्तरामधून आपण जर शोधून घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? हा, तर त्यामध्ये आता बघा त्या ठिकाणी चिल्ड्रन्स ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम्स आहेत. मग कुठं सापडतंय तुम्हाला बघा? चिल्ड्रन्स ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम्स नाही का? हा बघ, आर रिलेटेड टू. बघा मग कोणकोणते आहेत रे? पहिल्या याच्यामध्ये तुम्ही लिहिणार बिईंग रेग्युलर अँड पंक्च्युअल. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी कन्सर्न अबाउट मेंटेनिंग सोशल रिलेशन्स. नंतर हाऊ टू डेव्हलप रिलेशन्स विथ अपोजिट सेक्स मेंबर्स. तर या त्या ठिकाणी आपल्याला लिहून टाकायचं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी पहा. म्हणजे बघा, आणि एवढ्याच 2 ऍक्टिव्हिटी आपल्याला जनरली काय असतात? फार तर A1 A2 आणि A3 पॅसेजशी रिलेटेड असतात. कधी कधी A1 आणि A2 पॅसेजशी रिलेटेड असतात आणि आपण वर्षभर सगळे 8चे धडे शिकून बसतो. त्याच्यातून फक्त एक पॅसेज येतो आणि त्या पॅसेजवर फार तरी A1 A2 आणि A3 शी रिलेटेड त्या ठिकाणी आपल्याला काय असतात? ऍक्टिव्हिटी असतात. आता फाइंड द फॅक्ट्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द टेबल. मग आता तुम्हाला काय करायचंय? हा टेबल जो आहे तो जसाच्या तसा अगोदर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, व्यवस्थित करायचा आहे. हे जे दिलेलं आहे ए मध्ये दिलेलं आहे ते लिहून घ्यायचंय. बी मध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लिहून घ्यायचंय. आणि मग बघा, फ्रॉम द इंटरॅक्शन विथ पीपल इन स्कूल अ चाइल्ड लर्न्स अँड अक्वायर्स. मग इथं लर्न्स दिलेलं आहे, इथं अक्वायर्स दिलेलं आहे. म्हणजे हवे लर्न्स आणि अक्वायर्स पुढे दिलेलं आहे. मग लर्न्स जिथं असेल तिथं पॅसेज मध्ये जायचंय आणि त्या लर्न्सच्या पुढची जी ओळ आहे ती आपलं उत्तर आहे. अक्वायरच्या पुढची जी ओळ आहे ती आपलं उत्तर आहे. कुठं आहे बघा? तर या ठिकाणी हा लर्न्स कुठे दिसतंय बघा? हवे इथं लर्न्स आहे. मग आपलं उत्तर काय झालेलं आहे? हाऊ टू बिहेव विथ पियर्स अँड अडल्ट फ्रॉम फॅमिली मेंबर्स. लक्षात आलंय? मग आता ही ओळ इकडे घेत असताना जर आपल्याला या ठिकाणी जर आय आलं त्याच्यामध्ये तर त्याचं ही शी किंवा जे काय असेल रायटरचं नाव वगैरे घ्या. मी जर आलं तर त्याचं काय करा रे? हिम हर करा. आणि माय आलं तर त्याचं काय करा रे? हिज किंवा हर करा. आवर आलं तर त्याचं देअर करा. अस आलं देम करा. लक्षात येतंय का बघा? म्हणजे हे शब्द जर त्या ठिकाणी पॅसेज मधून उत्तर ज्यावेळी तुम्ही घेऊन येताय त्यावेळी इकडचे शब्द जर आले तर तुम्हाला तिकडचे करायचे. लक्षात आलं? आता पुढचा शब्द कोणता होता रे तिथं? अक्वायर्स आहे. मग अक्वायरच्या पुढे तुम्ही काय लिहिणार आहे? तर बघा इथपर्यंत लिहून घेणार आहे आणि जे तुम्ही उत्तर म्हणून लिहिताय त्याला तुम्ही अंडरलाईन वगैरे केली पाहिजे. लक्षात आलंय? ओके, आता पहा काय करणार तू भाऊ? हे आहे आता इथं ही लर्न्स आहे पण इकडं तुम्हाला ही लर्न्स वगैरे परत रिपीट करायची गरज नाहीये. त्याच्या पुढचं एवढं त्या ठिकाणी लिहून टाकायचंय. अक्वायर्स आहे त्याच्या पुढचं आपल्याला लिहून टाकायचंय. आपलं उत्तर झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पहा आता त्याच्यानंतर आता इथं काय झालेलं आहे? स्कूल एक्सपिरियन्सेस टीच हिम. ओके, स्कूल एक्सपिरियन्सेस टीच हिम. तर इथं आपल्याला स्कूल एक्सपिरियन्स त्याला काय टीच करतोय हे शोधायचंय. तर हे कसं शोधणार आहे आपण या ठिकाणी? बघा आता स्कूल एक्सपिरियन्सेस टीच हिम. ओके, मग आता या ठिकाणी कुठं दिसतंय बघा? ही गेट्स अ कंपोजर न्यू अडल्ट. ओके, इन स्कूल सेप्स हिम. हा, अ चाइल्ड स्कूल एक्सपिरियन्सेस गिव्ह हिम लेसन. गिव्ह हिम लेसन म्हणजेच टीच हिम. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रश्नामध्ये आणि पॅसेजमध्ये सिमिलर वर्ड दिलेले असतात.
ते आपल्याला समजले पाहिजे. थोडाफार भाग बदल असला काही फरक पडत नाही. मग ही जर एक्सपिरियन्स म्हटलंय, इथं चाइल्ड एक्सपिरियन्स म्हटलंय, त्याच्यामुळे त्यात काही बदल नाहीये. आपल्याला अगोदर काय करायचंय, जे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलंय ते इथं सापडून घ्यायचंय. तुम्हाला हे त्या ठिकाणी गिव्ह हिम लेसन म्हणजे टीच हिम. काय शिकवलं जातं? टीम स्पिरिट, कोऑपरेशन, हेल्दी कॉम्पिटिशन, गोल सेटिंग अँड गोल अटेनमेंट. जोपर्यंत फुल स्टॉप येत नाही तोपर्यंत चालत राहायचंय. लक्षात आलंय? ओके. तर अशा पद्धतीनं इथले एक अर्धा आणि अर्धा मार्काला आणि इथलं 1 मार्काला अशी 2 मार्काची ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी आहे. ओके. म्हणजे पॅसेज सीन असू द्या, काही घाबरायचं काही कारण नाहीये, कारण मटेरियल तुम्हाला सगळं इथं दिलेलं असतं. आता पहा, आता मी तुम्हाला कालही सांगितलं आणि आज परत एकदा सांगतो की पहा, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग स्कूल एज्युकेशन इन कनेक्शन विथ कॅरेक्टर बिल्डिंग. ओके. मग आता पहा, फॉर स्कूल इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सोशल assimilation because school is a place where all caste and creed, religion as well as poor and rich students come and learn together. मग कोणता पॉइंट या ठिकाणी झाला? कम अँड लर्न. लक्षात आलं? मग आपण आपल्या भाषेमध्ये छोटे छोटे क्रियापद त्या ठिकाणी घेऊन छोटे छोटे वाक्य तयार आपण त्या ठिकाणी करू शकतो. स्कूल इज अ प्लेस वेअर अननोईंगली टू अस स्टुडंट्स कॅरेक्टर इज बिल्ड. झाल्या 2 गोष्टी. म्हणजे इथं कमीत कमी 3-4 गोष्टी आपण छोट्या मानल्या पाहिजे की आपल्याला प्रश्न या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. इथं आता काल सांगितल्याप्रमाणे इथं तुम्ही त्या ठिकाणी कशी सुरुवात करू शकता? एक्सप्रेस म्हटल्यानंतर अकॉर्डिंग टू मी. अलग लक्षात? स्कूल इज अ प्लेस वेअर ऑल कास्ट अँड क्रीड, रिलिजन ॲज वेल ॲज पोअर अँड रिच स्टुडंट्स कम अँड लर्न टुगेदर, वेअर अननोईंगली स्टुडंट्स कॅरेक्टर इज बिल्ड. त्याच्यानंतरही अजून आपण त्या ठिकाणी म्हणजे युअर व्ह्यू जर म्हटलं तर अकॉर्डिंग टू मी किंवा इन माय ओपिनियन अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर बघा, आता त्याच्यानंतर दे लर्न टू सेलिब्रेट फेस्टिवल टुगेदर. पुढची आयडिया, सगळे सण ते एकत्र साजरे करायला शिकतात. शेअर देअर टिफिन टुगेदर. टिफिन सुद्धा ते त्या ठिकाणी एकत्र शेअर करतात. स्कूल एज्युकेशन प्लेज क्रुशियल रोल इन बिल्डिंग स्टुडंट्स कॅरेक्टर. म्हणजे अशा 2-3 गोष्टी त्या ठिकाणी जर आपण केल्या तर तुमचं त्या ठिकाणी काय होऊन जाते, त्या प्रश्न. आणि सगळ्यात महत्वाचं A4 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स मध्ये उतार्यातल्या वळा लिहू नका, कारण त्या उतार्याचा आणि तुमच्या वळाचा काही संबंध नाहीये. जे सांगितलेलं आहे ते त्या ठिकाणी पाहायचं, कारण A4 मध्ये पहिल्यांदा तुम्हाला पाहावं लागेल की तुमचा क्वेश्चन कोणता आहे. तुमचा क्वेश्चन ऍक्झिलरी क्वेश्चन असेल किंवा तिथं WH क्वेश्चन असेल किंवा तिथं इम्पॅरेटिव्ह म्हणजे ऑर्डर दिलेली असेल. लक्षात आलं का? मग इथं तुम्हाला ऍक्झिलरी क्वेश्चन जर असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला यस नो देऊन सादर करा. WH क्वेश्चन जर असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी लागते. आणि ऑर्डर म्हटल्यानंतर जी काय ऑर्डर दिलेली आहे, V1 तुमचा प्रश्न सुरू होतो, ती ऑर्डर तुम्हाला फॉलो करायची आहे. या 3 पेक्षा वेगळा प्रश्न A4 मध्ये तुम्हाला येणार नाही. आधी प्रश्न नीट पाहून घ्यायचा. ओके. आता A1, A2 आणि A3 आपण जे सोडलेले आहेत क्वेश्चन नंबर 2A मध्ये A1, A2, A3 याची उत्तर आपल्याकडे रेडी आहेत. ते व्यवस्थित पहा. आपल्याला समरीमध्ये त्याचा उपयोग करायचा आहे. टेक्निक देताना ते उपयोगात येतील. मग इथं पहा, आता A5 मध्ये काय केलंय रे? ग्रामर आहे. ग्रामरची सेपरेट त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी ग्रामर कुठे येते? A5 मध्ये. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट इंडिकेट्स मॉडेल ऍक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन. आता ऑब्लिगेशन साठी कोणतं मॉडेल ऍक्झिलरी वापरतात रे? मस्ट वापरतात. मग मस्ट असलेलं वाक्य कोणतं आहे? इथं शुड आहे, इथं विल आहे, इथं कॅन आहे. म्हणून हे तिन्ही म्हणजे हे तिन्ही नाही म्हणजे आपलं उत्तर काय झालं. आणि ऍक्झिलरी नेहमी कुठं वापरलं जातं रे? सब्जेक्ट आणि वर्ब याच्या मध्ये त्या ठिकाणी वापरलं जातं. म्हणून हे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट कोणती माहित पाहिजे? ऑब्लिगेशन साठी मस्ट आहे. मग ज्या वाक्यात मस्ट आहे ते आपलं ऑप्शन त्या ठिकाणी आहे. चला पुढं. अ पीअर ग्रुप हॅज इट्स ओन, पहा बर का, स्ट्रक्चर अँड एक्सपेक्टेशन्स फ्रॉम इट्स मेंबर्स. ओके. आता इथं काय सांगितलंय? नॉट ओनली आणि बट ऑल्सो. एक गोष्ट लक्षात ठेवा, बट ऑल्सो कुठं वापरायचं हे जर माहित असेल, कुठं वापरतात रे? अँड
अव्वा म्हणजे काय रे, ऍज वेल ऍज किंवा सेम पार्ट. हे सगळं ग्रामर तुम्हाला चॅनलला जाऊन मिळेल. बट ऑल्सो एकदा वापरून घ्या. मग बट ऑल्सो याच्या ठिकाणी काय आलेले आहे बघा, अँडच्या ठिकाणी अँड अव्वा आणि सेम पार्ट जर आला तर त्याच्या ठिकाणी या दोन्हीचं वेगवेगळं पाहिजे बघा. आधी बट ऑल्सो कुठं वापरायचे ते पहा, नंतर आपण नॉट ओनली पाहू. बट ऑल्सो या 3 जागेवर वापरतात. मग बट ऑल्सो प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी बघा आता नॉट ओनली आणि बट ऑल्सो संघ आलेले आहे, ते चुकीचं आहे. बट ऑल्सो अँडच्या जागेवर वापरतात, म्हणजे इथं आपलं बट ऑल्सो आलं. आधी आपलं कच्चं वाक्य तयार करून घ्या आणि नंतर काय करायचं, नॉट ओनली हे कुठं वापरतात रे, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्टच्या अगोदर. मग काय करायचं, पहिल्यांदा पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, वर्ब कोणता आहे आणि ऑब्जेक्ट कोणता आहे बघायचं. आणि इकडं या ठिकाणी काय आहे, वर्ब नाहीये. कारण हे बघा वाक्य कशाचं बनतं, सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब. मग आपल्याला जर वर्ब सापडलं तर वर्ब इकडून जे असतं ते सब्जेक्ट आहे आणि इकडून जे असतं ते ऑब्जेक्ट आहे. मग हा बघितलं आपल्याला हॅज हे वर्ब आहे, त्याच्या आधी हा सब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट आहे. ओके, आता इकडे जर पाहिलं तर इथं वर्ब नाहीये, म्हणजे वर्बच्या नंतर जो भाग आहे तो कोणता आहे रे, ऑब्जेक्ट आहे. मग बट ऑल्सो कोणाच्या अगोदर आहे, बट ऑल्सो ऑब्जेक्टच्या अगोदर आहे. आणि म्हणून नॉट ओनली सुद्धा कोणाच्या अगोदर वापरायचं रे, कोणाच्या अगोदर वापरायचं, ऑब्जेक्टच्या अगोदर वापरायचं. मग अशा पद्धतीचं वाक्य बघितलं सुरुवातीला वापरलंय, अ ग्रुप नॉट ओनली हॅज असं उलट वापरलंय. हॅजच्या नंतर असलेलं, हवे इथं हॅजच्या नंतर नॉट ओनली आहे आणि अँडच्या जागेवर बट ऑल्सो आहे आणि म्हणून आपला पर्याय हा त्या ठिकाणी बरोबर आहे. लक्ष झालंय का बघा. ओके, त्याच्यानंतर चला पुढं. चला ओके, आता पहा वॉकॅब्युलरी मध्ये मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर अँटोनिम्स इन कॉलम बी. इथं लक्षात घ्यायचंय हे अँटोनिम्स म्हणजे काय रे, अपोजिट वर्ड्स आहे. मग आर्लीचं अपोजिट कोणतं आहे, लेट आहे. रिजेक्शनचं काय रे, ऍक्सेप्टन्स आहे. सक्सेसचं काय रे, फेल्युअर आहे. अँशियसचं काय रे, केअरफ्री आहे. पण या पद्धतीनं अशा रेषा मारून लिहायचं नाही, हे कालच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकदा गेस करा. डायरेक्ट आपल्याला एक पहिलं कोणतं आहे, आर्ली, त्याच्या पुढं त्याचं उत्तर असं डायरेक्ट लिहून द्या. त्याचं ऑप्शन वगैरे टाका वाटल्यास, कारण रिजेक्शन आणि त्याच्या पुढे त्याचं जे काय उत्तर आहे ते उत्तर डायरेक्ट त्या ठिकाणी लिहायचंय. अशा रेषा किंवा नंबर किंवा आकडे वगैरे टाकायचे नाही. कारण काही जण काय करतात, असं करतात, 1D 2 अशा पद्धतीने लिहायचं नाहीये. तर डायरेक्ट उत्तर लिहिताना किंवा अशा रेषा वगैरे सुद्धा मारायच्या नाहीयेत, डायरेक्ट ज्याच्या त्याच्या पुढे त्या ठिकाणी आपल्याला लिहायचंय. ओके, तर अशा पद्धतीने हा 12 मार्काच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला या ठिकाणी आहेत. आता पुढचं जे आहे ते एकदम सोपं 6 मार्काच्या रायटिंग स्किल आपल्याला याच्यामध्ये येत असतं. तर रायटिंग स्किल घेत असताना बघा आता इथं या ठिकाणी आपल्याला राईट अ समरी ऑफ द अबोव एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल. ओके, मग काय करायचं, वरचा जो प्रश्न आहे तो पॅसेज जो आहे त्या पॅसेज मध्ये जास्त वेळा जे नाव आलेलं आहे ते आपलं त्या ठिकाणी टायटल देऊन टाकायचं. ओके, हवे आपलं झालं टायटल. आणि किती मार्काला असतं भावा, तर हे आपल्याला 3 मार्काला असतं. टायटल जर तुम्ही दिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क मिळतोय. पण आता काही नुसतं टायटल देऊन मागे येतील तसं नाहीये, तर पुढे आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. समरी म्हणजे काय बघा, ज्याला डिटेलमध्ये समरी त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. पण इथं परीक्षेपुरतं आपल्याला जे टेक्निक द्यायचंय ते टेक्निक्स मी या ठिकाणी देतोय. समरी जर रिअल मध्ये करायची असेल तर पहिल्यांदा वाचा, ड्राफ्ट करा, दुसऱ्यांदा वाचा, ड्राफ्ट करा आणि मग तिसऱ्यांदा वाचून फायनल ड्राफ्ट आहे. आता इथं रिअल कंडिशन अशी आहे, आम्हाला वाचताच येत नाहीये, तर त्याचा अर्थ काढायचं काही कारण नाहीये. म्हणून ज्याला अजिबातच काही जमत नाहीये त्याच्यासाठी कमीत कमी त्या ठिकाणी मार्क मिळतील अशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला टेक्निक द्यायचं आहे. तर काय करायचं भावा, तर पहिल्यांदा या ठिकाणी टायटल देऊन टाक. टायटल देताना ज्या जास्त वेळा जे आलेलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी टायटल द्यायचं. आणि मग आता एवढं लिहिणं तर आपल्याला शक्य नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, तर इकडे या. आता या ठिकाणी A1 A2 आणि A3 जे आहे नीट लक्ष द्या. आता बघा हे आपण 1 2 3 4 इथं फार तर काही येईल, ट्रू फॉल्स येईल. फॉल्स स्टेटमेंट ट्रू करा. समजा 4 वाक्य दिले, 2 फॉल्स आहेत 2 ट्रू आहेत,
ते 2 फॉल्स आहेत ना, ते 2 फॉल्स ट्रू करा आणि हे चारही वाक्य तिथं त्या पॅराग्राफ मध्ये लिहून द्या. त्याच्यानंतर A2 मध्ये जे उत्तर याचे उत्तर आहेत याचे पूर्ण वाक्य करून त्या ठिकाणी हे वाक्य लिहा आणि A3 मध्ये जे तुमचं उत्तर आहे ती उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचंय. हे बघा भावा, तुझी झाली समरी तयार आणि या पद्धतीने आपल्याला ही समरी इथं तयार करायची. लक्षात आलंय का? बघ, काहीच करू नको. क्वेश्चन नंबर 2B द्यायचा, टायटल देऊन टाक एकदा, तो पॅसेज कशावर आहे ते पाय आणि नाव काही दिलं तर काही फरक पडत नाहीये. आपले बी जे नावं दिले ते डिफरंट दिले असते तरी काही फरक पडला नसता. आणि म्हणून इथं पहिल्यांदा असा पॅराग्राफ कर आणि या पॅराग्राफ मधून तुला काय करायचंय की A1 चे पूर्ण उत्तर एका पुढे एक लिही, A2 चे पुढे लिही आणि A3 चे पुढे लिही. कारण आणि नंतर या ठिकाणी कारण एक लक्षात घे, पॅसेजवर ज्या ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात त्या महत्वाच्या भागावर विचारल्या जातात आणि समरी म्हणजे काय तर त्या पॅसेजचा 1/3 आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीची समरी लिहायची. फक्त टेक्निक ध्यानात ठेव, बाकीचे जाऊ दे खड्ड्यात. बी टायटल आणि A1 A2 याची उत्तरं करेक्ट करून त्या ठिकाणी एका पुढे एक लिहून दे, तुझी समरी होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर आणखी 3 मार्कासाठी आपल्याला या ठिकाणी काय येतं रे, डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युजिंग. इकडे काही लक्षच द्यायचं नाही, इथं फक्त आपला टॉपिक कोणता आहे तेवढा पाहायचा आहे. टॉपिक बदलल फक्त, बाकी काही बदलणार नाही. आणि मग आता इथं बघा थोडस ऍडजस्टमेंट होतं. मग तुम्ही इथं कोणती माइंड मॅपिंग एक ध्यानात ठेवायचं. कसं करायचं याचं टेक्निक, तर एक तर त्याचे पॉइंट्स दिले जातील किंवा पॉइंट्स दिले जाणार नाहीत. फक्त आपल्याला जर टायटल दिलं तर काय करायचं, बघ या ठिकाणी पहिल्यांदा 2 म्हणजे पहिला लेयर जो आहे बघा, तुम्ही असं गोल करू शकता, या पद्धतीनं करू शकता, कसंही करा. फक्त त्या ठिकाणी काय करायचंय, या पहिल्या लेअर मध्ये जे टायटल दिलं असेल ते आपल्याला लिहायचंय. पॉइंट जर दिले 1 2 3 4 5 पॉइंट दिले, म्हणून त्या 5 पॉइंटला या ठिकाणी असे 5 गोल त्या ठिकाणी करून टाक. आणि ते हे बघा, आता इथं तुम्हाला जे टायटल दिलंय फॉरेस्ट अँड इट्स बेनिफिट्स इथं येईल आणि जे पॉइंट्स दिलेले आहेत ते 5 याच्यामध्ये 5 लिहून टाक. ओके. आणि त्याच्यानंतर या प्रत्येकाचे 2 2 3 3 त्या ठिकाणी काय कर, सब टाइप्स त्या ठिकाणी लिहून टाक. तुझी माइंड मॅपिंग त्या ठिकाणी झालेली आहे. माइंड मॅपिंग म्हणजे काय, मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बता दूं. मनातली आयडिया, एखादा विषय त्या ठिकाणी निघाल्यानंतर बाहेर येणं, त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात रे, माइंड मॅपिंग. बाकीचं काहीच नाहीये, फक्त विषय या ठिकाणी बदलणार आहे. मग इथं पाय आता फॉरेस्ट अँड इट्स बेनिफिट्स. मग इथं काय रे, पहिल्यांदा सॉइल आहे, वूड आहे, विल्ड लाईफ आहे, वॉटर रिसोर्सेस आहेत आणि ट्रीज आहे. त्याच्यानंतर सॉइल कोणकोणती आहे, ऍब्सॉर्ब वॉटर, ब्लॅक सॉइल आहे, रेड सॉइल आहे. त्याच्यानंतर वूड पासून फायर वूड असेल, फर्निचर आहे, कोल आहे. वाईल्ड लाईफ मध्ये प्रोव्हाइड शेल्टर टू अॅनिमल्स अँड बर्ड्स. वॉटर रिसोर्सेस रिव्हर आहे, लेक आहे किंवा पॉन्ड्स आहे. आणि ट्रीज मध्ये पेपर, फ्रुट्स आणि मेडिसिनल यूज आहे. तर या पद्धतीनं इथं जर विषय बदलला, पॉइंट्स नाही दिले तरी तुम्हाला माइंड मॅपिंग लिहिताना हा झाला पहिला लेयर, त्याच्यानंतर हा झाला दुसरा लेयर आणि त्याच्यानंतर हे जे प्रत्येकाला दिलेले आहेत हे झाला तिसरा लेयर. अशा पद्धतीनं 3 लेयर मध्ये तुम्हाला तुमचं माइंड मॅपिंग तयार करायचंय. लक्षात येते का? बघा, माइंड मॅपिंग करताना 3 लेयर मध्येच आपल्याला त्या ठिकाणी उरकून घ्यायचंय. ओके. कोणाला काही अडचण असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणानं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. काही अडचणी असली तर सांगा. लवकरच आपण ही क्वेश्चन पेपरची सिरीज त्या ठिकाणी परीक्षेच्या अगोदर त्या ठिकाणी घेऊन येतोय आणि व्यवस्थित पहा, बिलकुल घाबरायची गरज नाही. काही अडचण असेल तर त्या ठिकाणी कळवा. धन्यवाद. बाय.